नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं शीतल रंगोली आर्टमध्ये। आपण बनवत आहोत तुळशी विवाहासाठी सुंदर अशी रांगोळी। तर त्यासाठी मी इथे सर्कल शेपसाठी फक्त स्टेन ठेवून घेतलेले आहे। तुमच्याकडे दुसरं काय असेल तर तुम्ही तेही वापरू शकता। फक्त आपल्याला आकार हवा आहे गोल, त्यासाठी मी इथेही ठेवून घेतले आहे। त्यानंतर मी व्हाईट रंगाने याला सर्कल करून घेते। बघा, या पद्धतीने मी सर्कल करून घेतला आहे आणि त्याच्यावरती एअरबड वापरून त्याने सर्कलला परत राउंड केला आहे। आपली डबल लाईन इथे सर्कलला तयार झाली आहे। त्याच्यानंतर त्याच्यावरतीच आपण ग्रीन कलरचे डॉट देत आहे मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे। तुम्हाला जर डायरेक्ट हाताने देता येत नसतील तर तुम्ही एखाद्या बॉटलचा वापर करून असे डॉट काढू शकता। या पद्धतीने मी डॉट डॉट दिले आहेत, त्याला लाईन वरती सर्कल शेप मध्येच काढले आहे। त्यानंतर याच्यावरती परत आपण पॅरेट रंग आहे तर त्याचे ठिपके मी देत आहे। त्यावरती टाकायचा आहे आपल्याला थोडा थोडा। याच्यानंतर आपण हे औषधी बॉटलचं झाकण आहे, त्याच्या साहाय्याने मी या डॉटला फक्त असं प्रेस करून घेणार आहे। बघा, याच्यानंतर आपण या सर्कलला माचीसच्या काडीच्या साहाय्याने मी या पद्धतीने असा पानाचा शेप देणार आहे। तुळशीची रांगोळी आहे त्याच्यामुळे आपण इथे हे ग्रीन पत्ते मी दाखवत आहे। बघा, असं आपण पानांचा आकार याच्यावरती मी देत आहे। बघा, खूप सोपी सुंदर दिसणारी ही रांगोळी आहे आणि झटपट काढूनही होते। बघा, या पद्धतीने आपण इथे तुळशीचे पानं मी इथे काढून घेतले आहेत। त्यानंतर आपण इकडच्या साईडने इथे त्याच लाईन वरती ब्लू रंग टाकत आहे मी।
त्याच्यानंतर चमच्याच्या साहाय्याने आपण इथे मोरपीस तयार करणार आहे मी। तर चमचा वापरून मी थोडंसं त्याला पण आपण इथे पानांचा शेप काढत आहे मी। त्यानंतर याच्यामध्ये आपण हिरव्या रंगाचा थोडा मोठा ठिपका मी टाकत आहे आणि चमच्याच्या साहाय्याने आपण त्याला परत असं पसरून देणार आहोत। त्यानंतर थोडासा डार्क आहे ब्लू रंग तो टाकत आहे मी। तर येलो, थोडासा पिंक, त्याच्यानंतर आपण या मोरपिसाच्या साइडने या पद्धतीने खालच्या साइडने अशा रेषा देणार आहोत हिरव्या रंगाचा वापर करून। त्यानंतर याच्यामध्ये परत पोपटी रंगाचा वापर करून परत तशाच रेषा देणार आहोत। इकडे मस्त या रेषेला आपण काडीच्या साहाय्याने या पद्धतीने फक्त फिरून घेणार आहोत त्याच्यात काडी त्याच शेप मध्ये।
या पद्धतीने इथे मी मध्ये फूल तयार केलं आहे। त्यानंतर याच्यामध्ये मी इथे ब्लू रंगच टाकत आहे। आता या काडीच्या सहाय्याने मी याच्यामध्ये या पद्धतीची गोल डिझाईन तयार करत आहे। फक्त अशी गोलाकार काडी आपण याच्यामध्ये फिरून घ्यायची आहे। आपली छान याच्यामध्ये डिझाईन तयार होईल। बघा या पद्धतीने आपण सोपे ट्रिकचा वापर करूनही मस्त रांगोळी क्रिएट करू शकतो। बघा या पद्धतीने आपली किती सुंदर रांगोळी दिसत आहे इथे। त्याच्यानंतर माझ्याकडे लक्ष्मी पाऊल आहेत, तर ते मी याच्या मधोमध ठेवून घेते बरोबर। बघा आपली रांगोळी तयार आहे। तुमच्याकडे लक्ष्मी पाऊल नसतील तर तुम्ही याच्यामध्ये इथे आपण अशी रांगोळी काढल्याच्या नंतर तिथे व्हाईट रंग किंवा तुमच्या आवडीचा कुठलाही रंग वापरून लक्ष्मी पाऊल बनवू शकता। ही तुळशी विवाहासाठी सुंदर अशी रांगोळी आहे। या साइडने आपण हे तुळशीपत्र दाखवले आहेत, तुळशीची फांदी आपण इकडे दाखवली आहे आणि इकडच्या साइडने मोरपीस काढला आहे श्रीकृष्णांचा। बघा या पद्धतीची सुंदर अशी रांगोळी आहे। रांगोळी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करत जावा, जेणेकरून मी जे व्हिडिओ नेहमी अपलोड करत असते ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील। बघा याच्या खाली आपण इथे शुभ विवाह लिहून घेणार आहे मी। बघा या पद्धतीने आपली छान अशी रांगोळी इथे तयार झाली आहे। व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।